नमस्कार, मी तुमची उमा पुजारी उपाय घेऊन आले. आता खूप जणांचे मेसेज येतात, कमेंट येतात, लोक पण माझ्याकडे असेच येतात की आमची दुश्मनी आहे, समोर मला डोळ्यात नजरेत धरत नाही, किंवा शेजारी आहे सारखा उठसूट मला शिव्या देत असतोय, मला बघितलं तरी घालून पाडून बोलतो, जनावरावरनं मला शिव्या देतोय. तर त्यांचं तोंड बंद करा, किंवा त्यांचं समोर सकाळ सकाळ त्यांच्या तोंडातून कुठला शब्द वाईट निघाला की दिवसभर माझा दिवस पूर्ण बेकार जातो. असे लय जणांचे कमेंट आलेत, मला मेसेज आलेत आणि कॉल आलेत आणि घरात लोकही आलेत. त्या सर्वांसाठी एक उपाय सांगते मी छोटासा. मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दिवस आणि रात्र संध्याकाळची वेळ 6:30 ते 7 या वेळेत तुम्हाला चौकातून मुठभर माती उचलून आणायची डाव्या हातामध्ये त्या माणसाचं नाव मनात घेऊन एका वेळेस फक्त एकाच माणसाचं नाव घ्यायचं आहे. डाव्या हातामध्ये ती माती उचलून घेऊन तुम्हाला घरी यायचे. घरी यायच्यानंतर ती माती तुम्हाला पेपरमध्ये बांधायची. फक्त घेऊन येताना एवढ्या फक्त आठवण ठेवायचं, कोणी पाठीमागून आवाज नाही दिला पाहिजे. माती आणल्याच्या नंतर ती माती तुम्ही कागदामध्ये बांधून ठेवा. संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्री बरोबर 12 वाजता त्या मातीवर एक गोड पान, ती माती एखाद्या पत्रावळीवर ठेवून द्या. त्याच्याबरोबर एक गोड पान, एक जायफळ आणि एक सिगारेट, कोणत्याही ब्रँडचं सिगारेट तुम्ही घ्या. मनातल्या मनात प्रार्थना करा. त्याच्याबरोबर एक मंत्र असतो, तो मंत्र जपायचा आहे तुम्हाला 21 वेळा. मनातल्या मनात प्रार्थना करा की समोरच्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास होतोय, आणि जर खरंच होत असेल तरच हा उपाय करा. आणि तसंच ती पत्रावळी किंवा तो कागद उचलून तुम्हाला ज्या ठिकाणावर तुम्ही माती घेऊन आलात त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला ठेवायचं आहे. एका देवीची प्रार्थना करायची तुम्हाला. विसरत चालली देवी, आणि खूप एवढी पॉवरफुल देवी आहे. त्या देवीचं नाव घेतल्याच्या नंतरच पण लोकांची कामं होतात, हे माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला हा उपाय करायचा असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करावा. तुमचं काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम मला लिहून पाठवावा. मी त्याचं उत्तर देईन आणि तो तुम्हाला मंत्र देईन. ठीक आहे. प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा सर्वांपर्यंत, आणि कमेंटमध्ये ओम काली लिहा प्लीज. एवढी इच्छा आहे माझी. धन्यवाद.